नमस्कार. मी भास्कराचार्य प्रांजली सोहनी. स्वागत आहे आपले उपासना कुंडली या चॅनलमध्ये. आज आपण धनुराशीविषयी माहिती घेणार आहोत. धनु ही राशीचक्रातील 9वी रास आहे. गुरुचं स्वामित्व असलेल्या राशीचक्रामध्ये ज्या 2 राशी आहेत त्यापैकी एक रास आहे धनु आणि दुसरी रास आहे मीन. धनु ही रास अग्नितत्वाची, पुरुष लक्षणी आणि द्विस्वभावी रास आहे. त्यामुळे या राशीच्या अंगी बुद्धी तसेच पुरुषार्थ या गुणांचा चांगला मेळ असतो. या राशीच्या व्यक्तींचा कल नेहमी ज्ञानसंपादनाकडे असतो. पण या ज्ञानसंपादनाबरोबर एक प्रकारची क्षात्रवृत्तीही असते. या राशीचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे. त्यामुळे या राशीच्या वैशिष्ट्याबद्दल शहाण्या माणसाला त्याच्या चिन्हावरून थोडेफार अनुमान बांधता येईल. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये धनु राशीची व्यक्ती ग्रहदोषांमुळे फसवणूक व लबाडी करणाऱ्याही असू शकतात. धनु व्यक्ती व्यक्तिगत स्वातंत्र्याची बूज राखणारे असल्यामुळे त्यांना कोणाचीही ताबेदारी आवडत नाही. म्हणूनच धनु व्यक्तींना नोकरदारी आवडत नाही. काही व्यक्ती या नको तितक्या सडेतोड, बेफिकीर व अहंकारीही असू शकतात. दुसऱ्याच्या बोलण्यातला अहंकारीपणा त्यांना लगेच जाणवतो. किंबहुना इतरांच्या भावनेची कदर न करता बोलण्याच्या सवयीने त्यांच्या वागण्या बोलण्यात उद्धटपणा जाणवतो. काही व्यक्ती उघड्या वृत्तीच्याही असतात. म्हणूनच अधूनमधून या व्यक्तींचा स्वाभिमान डोकं वर काढतो. पण एकूण धनु राशीच्या व्यक्ती तशा समंजस व समजूतदार असल्या तरी अधूनमधून त्यांना आत्मप्रौढी मिळवण्याची लहर येते. अशा काही स्वभाव वैचित्र्यामुळे या व्यक्तीबद्दलचा आदरभाव समाजातला कमी होतो. व्यक्तिगत स्वातंत्र्य हवे, पण त्यामध्ये स्वातंत्र्य मिळवताना आपण समाजाचा एक भाग आहोत. सामाजिक बांधिलकी, संसारातील रमणीयता, त्यातली जबाबदारी या गोष्टींचं भान धनु राशीच्या व्यक्तींना व्यक्तिपरत्वे कमी जास्ती असू शकतं. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराची भावना जर असली तर धनु राशीचा संसार हा सहजपणे पार पडत नाही. या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये आत्मविश्वासाचा भाव प्रकर्षाने असतो. पण ही माणसं इतरांवरही तितकाच विश्वास टाकून असतात. त्यामुळे त्यांचा स्वभावदोष हा असतो की काही वेळाला त्यांच्या या स्वभावामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. विशेष करून आर्थिक गुंतवणूक, घर, जमीन जुमल्याचे व्यवहार, किमती आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी इतकेच काय तर प्रेमसंबंधातही समोरची व्यक्ती आपल्याशी जोखूनच व्यवहार करावे. प्रेमसंबंधातही समोरच्या व्यक्तीशी जोखूनच आणि त्याचा स्वभाव जाणूनच व्यवहार करावेत. आपल्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची सावधानी बाळगावी. विशेषतः स्त्री व्यक्तींनी आपला मित्रपरिवार, सहकारी यांच्याशी तोलूनमालून वागावे, जेणेकरून त्यांची फसगत होणार नाही. काही अपवादात्मक परिस्थिती जर वगळली तर धनु राशीच्या व्यक्ती ह्या दुसऱ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे अडचणीत येऊ शकतात. मुळात धनु राशी ही अध्यात्माकडे वळणारी रास असल्यामुळे त्यांना संसारातील बारीक सारीक गोष्टींचा अंदाज नसतो. त्या आध्यात्मिक वृत्तीच्या असल्यामुळे
संसाराकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे संसाराच्या जबाबदाऱ्या आणि इतर नाती याकडे ते दुर्लक्ष करू शकतात. हा एक स्वभावातील दोष वगळला तर धनु राशीमध्ये सामाजिक उपयोगिता हा एक गुण असल्यामुळे त्यांच्या समाजातील स्थानाला जर योग्य ते वळण लावायचं असेल तर त्यांनी आपल्या दोषांकडे लक्ष देऊन तो दूर करायचा प्रयत्न करावा. हे ऐकले आपण धनु राशीच्या पुरुष व्यक्तीबद्दल माहिती. आणखीन एक, आम्ही जी काही राशीबद्दल माहिती सांगतो ती राशीची माहिती आहे, व्यक्तिगत माहिती नव्हे. धनुरास ही साधारण मोगमात अशी असू शकते किंवा असते, पण प्रत्येकाचा स्वभाव ही त्याची कुंडली, त्यातले असलेले ग्रह, त्यांचं स्थान, अंश, त्यांच्यावर असलेल्या दृष्ट्या आणि अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे राशीबद्दल माहिती आम्ही जी काही आपल्यास सांगतो ती व्यक्तिशः असत नाही, याची नोंद ठेवावी. आपल्याला आपला स्वभाव आणि व्यवहार आणि नाती आणि आपल्या नातेसंबंधामध्ये कितपत प्रेम राहील किंवा न राहील आणि आपण कुठला व्यवसाय करावा, नोकरी करावी किंवा इतर आणखीन कोणतेही प्रश्न असल्यास मला आपले प्रश्न लिहून पाठवा. माझा नंबर मी आपल्याला देतच आहे. धन्यवाद. आपल्याला आज माझे जर धनुराशीविषयी केलेले विवेचन आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.